तर वनवास काळामध्ये ना प्रभू रामचंद्र 3 वेळा इथं येऊन गेलेले आणि त्यांच्या स्थापना झाली शिवलिंगाची आपल्या. कोपरगावपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर कुंभारी गाव येथे गोदावरी नदीच्या पवित्र काठी नदीपासून सुमारे 20 ते 25 फूट उंचीवर वसलेलं एक प्राचीन देवस्थान राघवेश्वर महादेव मंदिर. नमस्कार, मी अभिषेक माळी आणि स्वागत आहे तुमचा वंडर टेम्पल्स ऑफ मराठवाडा सिरीजच्या 3ऱ्या भागात. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेला अमृत कलश भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून याच पवित्र भूमीवर आणून ठेवला. म्हणूनच या गावाला कुंभारी हे नाव मिळालं. पूर्वी गौतमेश्वर म्हणून ओळखले जाणारे या मंदिराची स्थापना गौतम ऋषींनी केल्याची मान्यता आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम, सूर्यवंशातील राजे आणि पांडवांनीही या पवित्र स्थळी दर्शन घेतल्याची आजही श्रद्धा जिवंत आहे. हरिहर बुक्कांच्या काळातील रघुराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून हे देवस्थान राघवेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. हे मंदिर 13व्या शतकातले असेल आणि तसेच हेमाड पंथाच्या स्थापत्य शैलीत बांधलेलं हे महाराष्ट्राचं एक दुर्मिळ शिव मंदिर आहे, जिथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे किरण थेट शिवलिंगावर पडतात. या शिवमंदिरा व्यतिरिक्त या परिसरात हनुमान मंदिर, संत जनार्दन स्वामी मंदिर, राम मंदिर तसेच बरेच इत्यादी मंदिर श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र सुद्धा बनलेले आहे. इतिहास, श्रद्धा आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम राघवेश्वर महादेव देवस्थान. तर मित्रांनो, तुम्ही या मंदिरात कधी आला आहात का? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. हर हर महादेव.